हिमालयामध्ये जाऊ राहिले, कडक उपवास करू राहिले, सत्यनारायण घालू राहिले, तीर्थयात्रा करू राहिले, पारायण करू राहिले. श्री माताजींनी ते सोपं केलं आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वराचं स्वरूप एकदा तुम्ही समजावून घ्या की ते स्वरूप काय आहे. तुम्हाला छोटी छोटी 2-3 उदाहरणं जर दिली तर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराची ही जी शक्ती आहे ती सर्व चराचरामध्ये भरलेली आहे आणि या संबंध ब्रह्मांडाचं जे एक नियमन आहे ती शक्तीच करते आहे. बघा, सकाळी उठतो आपण झोपेतून, सूर्य उगवलेला आहे पूर्व दिशेला, सायंकाळी पश्चिमेला मावळतो आहे. हजारो लाखो वर्षापासून हे चाललेलं आहे. आपण कधी विचार करतो का कसं काय उगवतो तो? असं कधी झालंय का? सूर्य उगवलाच नाही 10-12 दिवस. कुठेतरी शक्ती आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत की ते उदाहरणं ही जिवंत क्रिया करणारी उदाहरणं आहेत. आपण शेतकरी मंडळी आहात बरेचसे. आपण शेतीमध्ये बियाणं टाकतो जमिनीमध्ये, गव्हाचं बी टाकतो. आता सध्या हिवाळा आहे, आपण गव्हाचं बी टाकतो जमिनीमध्ये, ज्वारी टाकतो, बाजरी टाकतो आणि ते बी आपण पेरतो आणि निश्चिंत मनाने आपण आपल्या घरी परत येतो की आता पीक येणार आहे. मग ते करण्याकरता तुम्ही काही ते शेताच्या बांधावर जाऊन बसता आणि त्या ठिकाणी मोठे मोठे कडक उपवास केले, सत्यनारायण केले, उपवास केले की आम्ही जे बी टाकलेलं आहे त्यात पीक आलं पाहिजे. ती सहज प्रक्रिया आहे, पण घडते कशी हा विचार केला पाहिजे. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. एखादं छोटंसं बी असलं आणि आपण जर सांगितलं की हे छोटंसं बी याच्यामध्ये खूप मोठं झाड आहे, हे पाठीमाग कवठाचं झाड आहे बघा, एक कवठाची छोटीशी बी इथं पडली असेल आणि त्यातून एवढं मोठं झाड तयार झालं, त्याला आता कितीतरी 100, 200, 400 कवठं लागली आहेत. असे प्रत्येक झाडाला लागतात ती फळं. पण ते बी जेव्हा जमिनीमध्ये पडतं तेव्हा काय घडतं? ते बी आपोआप फुटतं बघा. ते बी जमिनीशी एक प्रकारे संघर्ष करत वर येत असतं आणि त्याचबरोबर जमिनीच्या खाली त्या छोट्याशा बियाची जी मुळं आहेत ती खडकाला फोडून खाली जात असतात पाण्याकडे. त्या मुळांमध्ये, त्या बियांमध्ये ही शक्ती आली कुठून? ती परमेश्वराची शक्ती आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला परमेश्वराने मानव निर्माण केलं, मानव म्हणून. विचार करा, जन्मल्यापासून आपलं हृदय जे आहे हे हृदयाचे ठोके पडतायत सारखे. आपण कधी मोजतो का तासाला किती पडले, मिनिटाला किती पडले? पण पडतायत कॉन्स्टंटली. आपला श्वास चाललेला आहे, श्वासोश्वास. असं जर सांगितलं असतं की तुम्हाला जिवंत राहण्याकरता आणि हे श्वासोश्वास चालू ठेवण्याकरता लायब्ररीत जावं लागेल, मोठी मोठी पुस्तक वाचावे लागतील, किती लोक जिवंत राहिले असते? सहज आहे ती प्रक्रिया. आपण पुस्तकं वाचतो, जेवतो, झोपतो, सगळी कामं करतो, पण आपला श्वास चाललेला आहे. ही यंत्रणा एवढी सुंदर आपल्या शरीरामध्ये कोणी निर्माण केली? दुसरं उदाहरण साधं घ्या. आपण दररोज अन्न ग्रहण करतो आणि अन्न ग्रहण केल्यानंतर आपण असं कधी म्हणत नाही आता मी अन्न ग्रहण केलेलं आहे, आता मी याचं पाचन करणार आहे. त्याचं पचन आपोआप होतं आपल्या शरीरामध्ये. आपल्या आतमध्ये देखील ती यंत्रणा आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या दर्शवतात की या विश्वामध्ये सगळं नियमन करणारी कुठेतरी एक अदृश्य शक्ती आहे. असं सांगितलं जातं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, सगळे ग्रह एका लयीमध्ये फिरत आहेत, पण पृथ्वीचा एवढा प्रचंड वेगाने फिरते आहे, तर आपण तर स्थिर आहोत. मग हे कसं काय आहे? विचार करा तुम्ही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे ग्रह फिरताना असं कधी होत नाही की पृथ्वी चंद्रावरती आदळली किंवा चंद्र सूर्यावरती आदळला, असं कधी होत नाही. हे सगळं मोठं जे ब्रह्मांड आहे त्याला निर्माण करणारी एक शक्ती आहे. तिला काही शास्त्रज्ञांनी शक्ती म्हटलं आणि काही आध्यात्मिक मंडळींनी परमेश्वर म्हटलं. ती शक्ती जिने हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे तिनेच तुम्हाला आम्हाला निर्माण केलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला निर्माण करताना त्या शक्तीचा जो एक अंश आहे तो आपल्या आतमध्ये टाकलेला आहे. सोपं आहे बघा. आज आपण काय करणार आहोत? आपल्या शरीरामधील ती जी शक्ती आहे की जी परमेश्वराचं प्रतिबिंब म्हणून आपल्यामध्ये वास्तव्य करते आहे, त्या शक्तीचं जागरण करून बाहेर पसरलेली ही जी प्रचंड शक्ती आहे या शक्तीशी आपल्याला त्या शक्तीशी जोडून घ्यायचं आहे. म्हणजे हा माईक या ठिकाणी आलाय म्हणून आम्ही जे काही बोलतो आमचा आवाज तिथपर्यंत येतो आहे, परंतु MSCB कडून मूळ लाईट आलेली आहे म्हणून आपला आवाज त्या ठिकाणी जातो आहे. आतापर्यंत तुम्ही जी भक्ती केली परमेश्वराची ती भक्ती खोटी नाहीये.
ही 100% खरीच आहे. कारण तुम्हाला वाटतं मी तर एवढं करतो किंवा मी तर एवढं करते, पण माझं काही त्या परमेश्वराकडून काही भलं होत नाही. एक माफक अपेक्षा असते माणसाची, आणि त्याची शक्ती तर आहेच निश्चित, पण तो परमेश्वर जो आहे आणि तुमची जी भक्ती आहे याच्यामध्ये कुठेतरी एक अंतर पडलेलं आहे. ते अंतर जोडण्याचं काम हा योग करतो, सहज योग करतो. हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पुष्कळ वेळेला आपल्याला सांगितलं जातं, विशेष करून महाराष्ट्रामध्ये ते आहे मोठं, की तुम्हाला जर परमेश्वर प्राप्त करायचा तर तुम्हाला कोणीतरी गुरु केला पाहिजे. आजची स्थिती अशी आहे या सहयोगातील, एकदा का तुम्हाला ह्या शक्तीचं जागरण झालं आणि तत्व तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही स्वतःच तुमचे गुरु होता. इतकं हे महान आहे. तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. याची देही याची डोळाची म्हटलेली आहे परमेश्वराने की तुम्ही ते प्राप्त करू शकता आणि सर्वजण त्याला प्राप्त आहे. परमेश्वराच्या दरबारामध्ये असं काही भेद नाही आहे हो. गरीब श्रीमंत, उच्च नीच, सुशिक्षित अशिक्षित, स्त्रिया पुरुष, असं काहीही भेद नाही. ज्या ठिकाणी भेद आहे त्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे, लक्षात घ्या. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. ते सर्व अगदी जसा मला सांगा सूर्याचा प्रकाश पडतो पृथ्वीवरती, सूर्य असं काही ठरत नाही की मला इथं प्रकाश पाडायचा इथं प्रकाश नाही पाडायचा. तो सर्रास पडतो सगळीकडे आणि सगळेच लोक त्याचा आनंद घेतात, त्याचा उपभोग घेतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हा जो सहजग तुमच्याकडे आलेला आहे याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तुमच्या कोरेगाव पुरता, तुमच्या सातारा जिल्ह्यापुरता, आपल्या महाराष्ट्र राज्यापुरता, आपल्या भारत देशापुरता हा मर्यादित नाही आहे, तर जगामध्ये जवळपास 160 देशांमध्ये हा सहयोग लोक करतायत. त्या 160 देशात कुठले लोक आहेत? मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, श्रीमंत जसे आहेत तसे गरीब पण आहेत. आणि जणू काही एखादी आग लागावी तसे झुंडीच्या झुंडी ते लोक या सहयोगात येत आहेत आणि ते सहयोग स्वीकारतायत एक जीवन पद्धती म्हणून. त्यांनी सहयोग स्वीकारलेला आहे. भारतामध्ये ठीक आहे हो, भारतामध्ये आज आम्ही इथं बोललो, सहयोगी मंडळी तुमच्या पुढं भाषण देऊन चाललो. उद्या जर एखादे मोठे कीर्तनकार आले तर मला खात्री आहे याच्यापेक्षा जास्त मोठी गर्दी या कोरेगावमध्ये येईल. खूप महाराज लांबून आले हिमालयातून, चला ऐकायला, चालले सगळे ऐकायला. कुठलेही महाराज तुम्हाला भेटले भविष्यामध्ये आणि तुम्ही खरंच जर साधक असाल तर तुम्ही त्या महाराजांना एक प्रश्न फक्त विचारा, महाराज तुम्ही एवढं मोठं प्रबोधन करतात, कीर्तन करतात, तुम्ही आम्हाला आत्मसाक्षात्कार देऊ शकता का? तुम्ही आम्हाला आत्मज्ञानी बनवू शकता का? तर ते महाराज 100% निरुत्तर होतील. आत्मसाक्षात्कार हा शब्द तुम्हाला कोणी सांगितला? आत्मज्ञानी कसं व्हायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं? परंतु या सहयोगाच्या माध्यमातून जेव्हा तुमच्यामध्ये हा प्रकाश आतमध्ये येईल त्यावेळेला तुम्ही आत्मज्ञानी होताल, आत्मसाक्षात्कारी होताल. तुम्ही ज्या मैदानावरती बसलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना ते प्राप्त होणार आहे, तो आत्मसाक्षात्कार. पूर्वीच्या काळी हा आत्मसाक्षात्कार फार दुर्लभ होता. तुम्ही जर भारतवर्षाचा इतिहास तपासला तर राजा जनक, सीतेचे जे वडील होते ते एकटे आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यांनी एकट्या नचिकेताला फक्त तो आत्मसाक्षात्कार दिला. संत ज्ञानेश्वर महाराज ते आत्मसाक्षात्कारी होते, परंतु त्यांनी त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ त्यांच्याकडून ते सगळं समजावून घेताना सांगितलं की मला कमीत कमी ही परवानगी तुम्ही द्या की आत्मसाक्षात्कार मी लोकांना देऊ शकत नाही, पण लोकांना मी किमान सांगू शकतो हे काय तत्व आहे. आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती केली. तो आत्मसाक्षात्कार तुम्हाला इथं या मैदानावरती मिळणार आहे आता काही मिनिटांमध्ये. तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला या करता मिळणार आहे की तुमच्या पूर्वजन्माचं फार मोठं सुकृत आहे म्हणून तुम्हाला तो मिळणार आहे. कोरेगाव मला वाटतं 1,00,000-1,50,000 लोकसंख्या असू शकते, पण तुम्ही आले 1000 लोक इथं या ठिकाणी आले फक्त. तुम्हालाच ते मिळणार आहे, कारण एखादं महान तत्व प्राप्त करण्याकरता सुद्धा तुमची तशी आत्म्याची स्थिती पाहिजे, तुमची ती बैठक पाहिजे की तरच तुम्हाला ते मिळू शकतं. सर्वांना मिळू शकत नाही. ते ग्रहण करण्याची सुद्धा एक क्षमता लागते, ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही असं म्हणू शकाल की ठीक आहे एवढं सगळं सांगताय तुम्ही परमेश्वर प्राप्तीबद्दल, परंतु आम्ही हा सहयोग का करावा, म्हणजे तुम्ही हा सहयोग का करावा? तर तुम्हाला सांगतो, हा सहयोग जर तुम्ही स्वीकारला आणि जर तुम्ही करायला लागलात तर या सहयोगाचे
प्रचंड फायदे आहेत. प्रचंड हा शब्द वापरतो मी. प्रचंड फायदे आहेत मानवी जीवनाकरता. लौकिक अर्थाने जर तुम्हाला फायदे सांगायचे ठरले, आज तुम्ही या ठिकाणी बसलेत मैदानावरती, 100% खात्री आहे कोणाला काहीतरी व्याधी आहे, कोणाचं पोट दुखतंय, डोकं दुखतंय, कंबर दुखतंय, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, मणक्याचे आजार आहेत, भरपूर आजार आहेत, लागेल तेवढे आजार आहेत. आजच्या कार्यक्रमानंतर, हा कार्यक्रम झाल्यानंतर, तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतल्यानंतर, तुम्ही जर नियमितपणे फक्त 10 मिनिट ध्यान करायला लागलेत, तुमचे आजार बरे होणार आहेत कायमचे. तुम्हाला लिहून देतो 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. तुमच्या कोरेगावमध्ये फक्त होणार नाही किंवा झालेलं नाही, तर जगातल्या 160 देशामध्ये झालेलं आहे, घडलेलं आहे. मोठ्या डॉक्टर्सनी हे प्रबंध लिहिले की सहयोगाच्या ध्यान साधनेने लोकांचे मोठे मोठे आजार बरे होतात. कॅन्सर सारखे आजार की जो मेडिकल सायन्सला बरा करणं अवघड आहे, डॉक्टरने सांगितलं जा घरी, आज यांचं काही खरं नाही. असे लोक त्यांच्या योगायोगाने सहयोगात आले आणि सहयोग करायला लागले. त्यांचे रिपोर्ट्स बदलले पूर्णपणे. फार मोठी गोष्ट आहे. तुमचे सगळे आजार बरे होणार, तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचं मानसिक आरोग्य सगळं काही टिकून. त्यानंतर बघतो आपण संबंध समाजामध्ये आज प्रत्येक घराघरामध्ये व्यसनाधीन झालेली माणसं आहेत. परिस्थितीची अपरिहार्यता म्हणा, कमजोरी म्हणा, किंवा नकारात्मकतेचं एक आक्रमण म्हणा, काय माहिती नाही, परंतु लोक व्यसनाधीन झालेले आहेत. आणि व्यसनाधीन झाल्यानंतर त्या कुटुंबाची कशी वाताहत होते ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहोत. सहयोगाचं ध्यान तुम्ही घरात करायला लागल्या, महिला जरी करायला लागल्या प्रामाणिकपणे, तुमच्या घरातील व्यसन सगळे पळून जातील आपोआप. फक्त तुमच्या पुरतं झालेलं नाही. आपल्या भारतामध्ये ठीक आहे, लोक थोडीफार व्यसन करत असतील. परदेशामध्ये लोक मोठे मोठे ड्रग्ज घेतात, त्यांना मोठ्या मोठ्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये घ्यावं लागतं ते सोडवण्याकरता. सहयोगाच्या माध्यमातून सहज तुमची व्यसन सुटतात. हा सहयोग साधण्याचा एक फायदा आहे. शेतकरी मंडळी आहेत, शेतीची अत्यंत वाईट अवस्था आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सहयोग ध्यान तुम्ही करायला लागल्यानंतर तुमचे जे दोन्ही हात आहेत, या हातामधून ही परमेश्वराची शक्ती वाहायला लागते, ज्याला आम्ही ब्रह्मचैतन्य म्हणतो. हे ब्रह्मचैतन्य जर तुम्ही बियाण्याला दिलं आणि त्या बियाण्याची पेरणी केली, अनेक पटीचं उत्पन्न, निरोगी पीक, याचे प्रयोग झालेले आहेत. राहुरी कृषी विद्यापीठ ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात झालेले आहे. तुम्हाला सांगतो, आपलं भारत सरकारचं जे कृषी संशोधन केंद्र आहे, त्या ठिकाणी हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे की या पद्धतीने खरोखर जर शेती केली तर शेतीचं उत्पन्न खूप वाढतंय. म्हणजे हा फायदा आहे सहयोगाचा. आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम घेतलेत. ज्या शाळांचे निकाल फक्त 30% 40% लागत होते, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून फक्त 5-10 मिनिटाचं ध्यान करून घेतलं, त्या शाळांचे निकाल 100% लागलेले आहेत. आमच्याकडे हजारो शाळांचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्राचार्य यांची लेखी अभिप्राय आहेत की हा सहयोग विद्यार्थ्यांकरता उत्पन्न आहे, उत्तम आहे. त्यानंतर तुमचे एक आजकालच्या काळामध्ये सगळ्या मानव जातीवर एक नवीन आजार आलेला आहे, आणि तो म्हणजे मानसिक तणाव, टेन्शन. ज्याला कुणाला भेटलं त्याला विचारलं आपण, तुझं काय चाललं बाबा, तो म्हणतो मी खूप टेन्शनमध्ये आहे. हे टेन्शन नव्हतं 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, हे आत्ताच आलं 20-25 वर्षापूर्वी. कोणालाही विचारलं, लहान पोराला विचारलं, तो टेन्शनमध्ये. बायांना विचारलं, बाय आम्ही टेन्शनमध्ये, माणसं टेन्शनमध्ये. आणि हे टेन्शन जेव्हा अति वाढतं, त्या टेन्शनमुळे लोक आत्महत्या करतायत. समाजाला मोठे मोठे मेडिसिन्स देणारे डॉक्टर्स आत्महत्या करतात, पेपरमध्ये वाचतो आपण. मोठे मोठे IAS अधिकारी आत्महत्या करतायत. एवढंच काय, समाजाला प्रबोधन करणारे मोठे मोठे महाराजही आत्महत्या करतायत. ह्या घटना घडलेल्या आहेत देशामध्ये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा जो तणाव आलेला आहे हृदयावरती आणि मेंदूवरती, त्याला कुठलंही आउटलेट नाही आहे. तर सहयोग पद्धतीने ध्यान केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला टेन्शनच येणार नाही. हो, एकदम फ्रेश. काहीही असू द्या स्थिती बाह्यातली, तुम्ही त्या स्थितीवरती रिॲक्ट होत नाही आणि तुम्ही एकदम कूल राहता. आम्ही मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकरता, IAS IPS अधिकाऱ्यांच्या करता ध्यानाचे सेशन्स कंडक्ट केले मोठ्या मोठ्या शहरामध्ये. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की अहो, हे आम्ही 10 मिनिटं ध्यान करायला लागलो आणि आमच्यामध्ये एवढी कार्यक्षमता आली
की आम्ही प्रशासनाचं काम करताना प्रचंड तणाव असतो, विशेष करून पोलीस डिपार्टमेंट आहे. पण आम्ही जे लोक ध्यान करायला लागले त्यांचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आला, निर्णय क्षमता आली आणि आम्ही दिवसभर ध्यान केल्यानंतर फ्रेश राहू शकतो. हे फायदे आहेत. त्यानंतर आजकालच्या काळामध्ये बघा तुम्ही, सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर माणसं सगळं काम करतायत उठल्यापासून मशीन प्रमाणे, परंतु कुठलाही माणूस म्हणू शकणार नाही की मी सुरक्षित आहे. घरातून माणूस बाहेर गेला तो संध्याकाळी त्याच्या घरामध्ये परत येईल की नाही अशी अवस्था आहे. एवढे ऍक्सिडेंट आहेत, एवढ्या घटना घडत आहेत, मोठ्या मोठ्या शहरात बॉम्बस्फोट काय आहेत, भूकंप काय, अनेक घटना. सहयोगात तुम्ही आल्यानंतर एका अर्थाने तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये येता. तुमची सुरक्षितेची काळजी परमेश्वराकडून वाहिली जाते. याचे अनेक दाखले तुम्हाला आम्ही देऊ शकतो कार्यक्रमानंतर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सहयोगामध्ये जो परवलीचा शब्द आहे तो असा आहे की सहयोगामुळं माणसामध्ये परिवर्तन होतं. तर परिवर्तन होतं म्हणजे काय होतं, तर माणसं आहेत शेवटी. काही लोक अत्यंत संतापी आहेत, क्रोधी आहेत, तर काही अत्यंत भावनाप्रधान आहेत, काही रागीट आहेत, काही चिडचिड करणारे आहेत. सहयोगाचं ध्यान तुम्ही करायला लागल्यानंतर तुम्ही अत्यंत शांत होता, आपोआप तुम्ही अत्यंत नम्र होता, तुम्ही अत्यंत प्रेमळ होता. कारण ही शक्ती जी आहे आपल्या आतमधून वाहते आहे ही प्रचंड आहे, ती सगळा बदल घडवते. आणि बेसिकली हे जे सगळे आजार तयार झालेले आहेत आपल्यामध्ये, हे सगळे या षड्रिपूमुळे तयार झालेले आहेत. आणि हे षड्रिपू कशामुळं वाढतायत, ते हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे आहेत याच्यामुळे हे षड्रिपू वाढतायत. याच्यावरती आपोआप कंट्रोल मिळतो, तुम्हाला काही करावं लागत नाही. एवढे सुंदर फायदे आहेत. आणि अजून मोठा फायदा हे झाले तुमचे दररोजच्या दैनंदिन जीवनातले फायदे, ते तर तुम्हाला मिळणारच आहेत श्री मात्यांच्या आशीर्वादामुळं. परंतु एक सगळ्यात मोठा फायदा की या मानवी जीवनाची जी एक सार्थकता आहे ती या सहयोगामुळे संपन्न होते. म्हणजे लोक म्हणतात बाबा खूप पुण्य केलं, हजारो जन्म गेले, तेव्हा कुठे मनुष्य जन्म मिळाला. कशा करता मिळाला? मनुष्य लहानसा मोठा होतो, त्याचं लग्न होतो, त्याचा प्रपंच होतो, तो एक दिवस म्हातारा होता आणि निघून जातो जगातून. कशा करता आला होता पृथ्वी तलावर? तर परमेश्वराने या मानवी देहातच अशी रचना केलेली आहे की केवळ मानवच या देहाच्या माध्यमातून परमेश्वराला जाणू शकतो, ओळखू शकतो, स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. आणि ती किमया प्रॅक्टिकली सहयोगामध्ये घटित होते, संपन्न होते. हे या सहयोगाचं वेगळेपण आहे. आता समोर लाखोंचा जनसमुदाय बसलेला आहे, महाराज बसलेले आहेत, टाळकरी बसले आहेत, त्यांचे शिष्य बसले आहेत. दिवस सकाळी 9 पासून प्रवचन सुरू होत आहे, संध्याकाळी प्रवचन संपत आहे. परंतु नामदेवांनी म्हटलेलं आहे बघा की एकतरी होवी अनुभवावी, वाचावी नव्हे. अनुभवणं काय, हे सगळं चाललेलं आहे, पण तुमचा अनुभवणं काय, ते अनुभवणं जे आहे ते या सहयोगामध्ये आहे. प्रॅक्टिकल अनुभव जे आहे, म्हणजे अगदी कबीरांचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं तर कबीरासारखे संत असं म्हणतात की पढे पढे पंडित मूर्ख भय. म्हणजे वाचून शेवटी माणूस मूर्ख होतो, त्याला काही कळत नाही, त्याच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि जो असीम असा परमात्मा आहे त्याला जाणण्याकरता तो बुद्धीने जाणता येणार नाही, तो विचारांनी जाणता येणार नाही, तो तुमच्या या कर्मकांडामुळे त्याला ओळखता येणार नाही, तो वेगवेगळ्या पूजा अर्चा करून त्याला प्राप्त करता येणार नाही. तर तो जो परमात्मा आहे त्याला आत्म्याने प्राप्त करावं लागेल. आणि ती आज स्थिती आलेली आहे. आता आपण या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने जी एक सुंदर रचना केलेली आहे त्या रचनेकडे आपण जरा थोडंसं लक्ष देऊया. केवढी सुंदर रचना परमेश्वराने आपल्यामध्ये केलेली आहे. आपलं हे संपूर्ण शरीर आहे, हे फार मजेशीर आहे. तुम्हाला सांगतो, याच्यावरती रोज डॉक्टर्स, सायंटिस्ट शोधतायत काय काय आहे शरीरामध्ये. पण तू परमेश्वराने केवढं सुंदर तयार केलेलं आहे बघा. आपले संबंध शरीर हे 72,000 नाड्यांनी तयार झालेलं आहे. इकडे बघा, महिलांनी इकडे बघा, पुरुषांनी इकडे बघा. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या शरीरामध्ये 3 मुख्य नाड्या आहेत. एक डाव्या बाजूने दाखवलेली नाडी आहे, तिचं नाव आहे इडा नाडी किंवा चंद्र नाडी, त्या नाडीचं नाव आहे. उजव्या बाजूला दाखवलेली एक नाडी आहे, तिचं नाव आहे
पिंगला नाडी किंवा सुषुम्ना नाडी आणि मध्यभागी दाखवलेली एक नाडी आहे, तिचं नाव आहे ब्रह्मनाडी. लक्षात घ्या, डाव्या बाजूची इडा नाडी, उजव्या बाजूला पिंगला नाडी आणि मध्यभागी ब्रह्मनाडी किंवा सुषुम्ना नाडी, या 3 मुख्य नाड्या आहेत. आणि या 3 मुख्य नाड्यांच्या बरोबर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. म्हणजे आहेत खरोखर, हे काय असं काल्पनिक नाही बरं का, हे आहे. या 7 चक्रांच्या वरती आणि या 3 नाड्यांच्या वरतीच आपल्या शरीराचं सगळं चलनवलन चाललेलं आहे. आता आपण जमिनीवरती बसलेलो आहोत. आपल्या शरीराचा भाग जमिनीला जिथे स्पर्शित होतो ते आपल्या शरीरामधलं पहिलं ठिकाण, पहिलं चक्र मूलाधार चक्र. आणि खालपासून क्रमाक्रमाने 1 2 3 4 5 6 7 ही 7 चक्र आहेत. या 7 चक्रांच्या वरती 7 वेगवेगळ्या देवता आहेत, त्यांचं वेगवेगळं कार्य आहे. फार सूक्ष्म अभ्यास आहे. आता या नाड्यांचं काय काम आहे आपल्यामध्ये बघा. आपल्यामध्ये मागाशी तुम्हाला सांगितलं की आजार होतात, वेगवेगळे आजार होतात. कसे तयार होतात? ही डाव्या बाजूची नाडी आहे, ही इच्छाशक्तीची नाडी आहे. म्हणजे काय? म्हणजे मनुष्य जो आहे हा जन्मल्यापासून शेवटपर्यंत इच्छा करत राहतो, काही ना काही इच्छा करत राहतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, एखाद्या शेतकऱ्याने पाहिलं की याने खूप चांगला बंगला मारला, अरे मी याच्यापेक्षा मोठा मारला पाहिजे. अजून महिला भगिनीने बघितलं, हिने एवढी साडी घेतली, हिच्यापेक्षा मी भारी साडी घेतली पाहिजे. अनेक इच्छा आहेत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. घर घेतलं, आता मी गाडी घेतली पाहिजे. गाडी घेतली, आता मला हेलिकॉप्टर पाहिजे. आता मला राजकीय काहीतरी पद पाहिजे. सारखं चाललेलं असतं. आणि ह्या इच्छा करू नये असं नाही, पण तो अति जेव्हा तुम्ही इच्छा करता त्या दृष्टीने काही कृती करत नाही, त्यावेळेला तुमच्या या डाव्या बाजूमध्ये असंतुलन तयार होतं, बिघाड तयार होतो. लक्षात घ्या. नुसते इच्छाच करत राहिले तुम्ही, वेगवेगळे विकार तुमच्यामध्ये यायला लागतात. त्याचबरोबर या नाडीला भूतकाळाची नाडी असेही म्हणतात. भूतकाळाची नाडी म्हणजे काय? तर तुम्ही आता तिथे बसलेल्या जमिनीवरती, परंतु अनेक लोकांच्या डोक्यात सतत चाललं असतं, मागं काय झालं, 15 दिवसापूर्वी काय झालं, काहीतरी एवढे असतात की ते वर्तमान कधी राहतच नाही. 5 वर्षापूर्वी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं, माझ्याशी कोण भांडलं होतं, त्या तारखेला मला कोण काय बोललं होतं, हे सारखं चालू असतं डोक्यामध्ये. हे जे चाललेलं आहे त्यावेळेला तुम्ही कळत नकळत तुमच्या या डाव्या बाजूची जी शक्ती आहे ती तुम्ही वापरताय. आणि सतत भूतकाळात, भविष्यकाळात नाहीच, म्हणजे वर्तमानात नाहीच, कधी सतत भूतकाळात राहणं, सतत इच्छा व्यक्त करणं, यामुळे या डावी बाजू खराब होते आणि तुमच्यामध्ये वेगवेगळे आजार तयार व्हायला लागतात. तुम्हाला सांगतो, पहिला आजार, जे मनोरुग्ण आहेत, ठार वेडे झालेले लोक, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणू, ह्या सगळ्या लोकांची ही डावी बाजू जी आहे ती पूर्णपणे खराब झालेली असते, कामातून गेलेली असते. कॅन्सर सारखा आजार जो मेडिकल सायन्सला बरा करणं अत्यंत अवघड आहे, तो कॅन्सर सारखा आजार तुमच्या या डाव्या बाजूकडे येतो, असं श्रीमातांनी सांगितलेलं आहे. जगात जेवढे जेवढे व्हायरस आहेत, आता आपण सगळेजण सामना करतो, स्वाईन फ्लू आहे, चिकनगुनिया आहे, आणि सगळ्यात मोठा अनुभव आपण घेतला करोनाचा. हे सगळे व्हायरस आपली डावी बाजू जी आहे ह्या डाव्या बाजूकडे येतात, आपल्याला माहिती नाही. ते अनेक आजार आहेत. आणि हे जे लोक आहेत, मग यांची डावी बाजू जेव्हा खराब होते, त्यांचे सिम्पटम्स, त्यांची लक्षणं कशी ओळखायची? तर हे डाव्या बाजूचे लोक जे आहेत हे अत्यंत भावनाप्रधान असतात. म्हणजे कसे असतात? म्हणजे समजा एखादी महिला आहे, तिला कोणी काही थोडं बोलत तरी रडायला लागणार लगेच, किंवा दुसरी काय अशी की ती बोलता काही सांगताच ती रडायला लागणार. माणसं आहेत, माणसं ही डावी बाजू वापरल्यामुळं एवढे आळशी होतात, त्यांच्यामध्ये एवढं जडत्व येतं या डाव्या बाजूमध्ये की त्यांना काही काम करण्याची इच्छा राहत नाही. डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशन जे येतं बेसिकली, ते डिप्रेशन सुद्धा ही डावी बाजू जी आहे ती खराब झाल्यामुळे येतं. हा सूक्ष्म अभ्यास आहे. मेडिकल सायन्स इथपर्यंत जात नाही. मेडिकल सायन्स ग्रॉस पद्धतीने शरीराला ट्रीट करतं. म्हणजे कसं, डाव्या बाजूला हार्ट आहे, इथं कुठेतरी लिव्हर आहे, किडनी आहे, इथं मेंदू आहे, हे झालं ग्रॉस शरीर. परंतु सूक्ष्म शरीर जे आहे ते आतमध्ये हे नाड्या आणि चक्र जे आहेत हे आपल्या ऋषीमुनी शोधून ठेवलेले आहे. एवढे सगळे दोष ह्या डाव्या बाजूकडे असताना परमेश्वराने या डाव्या बाजूची एक सुंदर रचना केलेली आहे. या डाव्या बाजूमधून परमेश्वराची, देवीची, महाकालीची शक्ती या इडा नाडीमधून वाहते. बघा, तुळजापूरची आई भवानी आहे जी महाकालीचं प्रतीक आहे. ती महाकाली, आपण तिथे जातो, पण आपल्या शरीरामध्ये कुठं आहे? तर ह्या इडा नाडीमधून
ह्या महाकालीची शक्ती वाहते. ही झाली डावी बाजू. आता उजवी बाजू जी आहे ही भविष्य काळाची नाडी आहे. म्हणजे काही लोक जे आहेत हे सतत भविष्याचा विचार करतात. अगदी मनुष्य बघा, सकाळी झोपेतून उठतो आणि त्याचा विचार चालू होतात. आता मला काय करायचं, 10 वाजता कुठं जायचं, 12 वाजता काय करायचं, ऑफिसला जायचं, उद्या काय करायचं, सतत विचार. काही लोक तर असे आहेत, 10 वर्षांनी काय करायचं, भविष्यात 20 वर्षांनी काय करायचं, याचं प्लॅनिंग चालू आहे. तो उद्या जिवंत राहील की नाही अशी स्थिती आहे, परंतु प्लॅनिंग मात्र त्याचं 20-25 वर्ष 50 वर्षाचं चाललेलं आहे. जेव्हा तुम्ही अति विचार करता, अति प्लॅनिंग करता, त्यावेळेला ही नाडी खराब होते. ही सूर्य नाडी आहे. सूर्य प्रकृतीने उष्ण आहे. उष्णतेचे सगळे विकार त्या व्यक्तीमध्ये यायला लागतात. ती उष्णता जेव्हा वाढते, पोटामध्ये येते, लिव्हरचे प्रश्न, किडनीचे प्रश्न, डायबिटीस सारखा आजार, ती उष्णता वरती आली छातीमध्ये, दाम्यासारखा विकार, ब्लड प्रेशरचा आजार, त्वचेचे विकार, ऍसिडिटीचा आजार, निद्रानाश, प्रचंड विचार, झोपच येत नाही. डॉक्टरकडून गोळ्या खाल्ल्या, 2 खाल्ल्या तरी झोप येत नाही. बेसिकली अति ओव्हर ऍक्टिव्ह झाला म्हणून आपण ही बाजू वापरली गेली आपल्याला माहिती नाही. अजून एक आजार या लोकांना होतो, अशा लोकांना की खूप कार्यक्षम असल्यामुळं, कार्यमग्न असल्यामुळं त्यांच्या आत्म्याकडे दुर्लक्ष होतं. आत्म्याचं स्थान आपल्या हृदयामध्ये आहे या ठिकाणी. आणि म्हणून हार्ट अटॅक, हृदयाचे सगळे आजार अशा लोकांना होतात जे अति उजव्या बाजूकडचे आहेत, ज्याला आम्ही राईट साइडेड म्हणतो. या नाडीमधून देखील एक रचना परमेश्वराने केली की देवीची, महासरस्वतीची शक्ती या पिंगला नाडीमधून वाहते. काळ संपलेला आहे, भूतकाळ, उद्याचा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही, पण तरी देखील मनुष्य आयुष्यभर एक तर भूतकाळ तरी जगतो किंवा भविष्यकाळात तरी जगतो. ऋषीमुनी असं सांगतात, योग असं सांगतो की तुम्हाला जर दीर्घायुष्य प्राप्त करायचं आहे, तुम्हाला जर उत्तम आरोग्य प्राप्त करायचं आहे, तुम्ही वर्तमान काळात जगा. आणि ही जी मधली नाडी दाखवलेली आहे ही वर्तमान काळाची नाडी आहे. हिला आम्ही ब्रह्मनाडी म्हणतो, सुषुम्ना नाडी म्हणतो. देवीची, महालक्ष्मीची शक्ती या नाडीमधून वाहते. बघा, ही नाडी महत्वाची आहे. आपल्याला या नाडीवरती यायचं आहे. आपल्याला भूतकाळही नको, आपल्याला भविष्यकाळही नको. आत्ता आणि हा क्षण मला महत्वाचा आहे, तो मला जगायचा आहे. आणि विशेष आहे, तुम्ही ज्या वर्तमान देता, तुम्ही अत्यंत डायनॅमिक असता, तुमचे डिसिजन्स अत्यंत करेक्ट असतात. तुम्हाला काही गरजच नाही, मी खरं सांगतो. तुम्ही वर्तमान देण्याचा प्रयत्न करा. तुमचा 99% तुमचे विचार थांबतील, तुमचं प्रेशर थांबेल, सगळं थांबेल. मनुष्य आयुष्यभर असे फालतू विचार करत असतो की ज्या गोष्टी आयुष्यात कधी घडत नाही, पण तो विचार मात्र करत असतो. तुम्ही जेव्हा वर्तमान काळात येता, तुमचे विचार थांबतात. आणि म्हणून ही नाडी महत्वाची आहे. या नाडीवरती काही चक्र आहेत. जमिनीवरती आपण बसलेले आहात. पहिलं चक्र मूलाधार चक्र, या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रावरती श्री गणेश ही देवता बसलेली आहे. जे गणेश तुम्हाला, आम्हाला सुबुद्धी प्रदान करणारे आहेत. जे गणेश तुमचं, आमचं संकटांपासून रक्षण करणारे आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून ज्या गणेशांना आपण गणेशोत्सवामध्ये आपल्या घरामध्ये आणतो, 10 दिवस बसवतो, त्या गणेशांचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठं आहे, तर या मूलाधार चक्रावरती आहे. बघा, या मूलाधार चक्राच्या वरती आपलं एक पाठीचं त्रिकोणाकृती हाड आहे. या त्रिकोणाकृती हाडामध्ये 3.5 विटोळे घालून बसलेली एक शक्ती आहे. या शक्तीचं नाव आहे श्री कुंडलिनी शक्ती. या कुंडलिनी शक्तीचा उल्लेख सर्वप्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या आणि 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे. ही जी शक्ती आहे हीच ती परमेश्वराची शक्ती आहे. 3.5 विटोळे घालून बसलेली आहे. कारण देवीचे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी, तुळजापूरची आई भवानी, नाशिक जवळची सप्तशृंगी देवी, ही 3.5 पीठांची शक्ती प्रतिकात्मक रूपात प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये या कुंडलींच्या रूपाने बसलेली आहे. आणि शक्ती कशी आहे, स्वरूप कसं आहे, तर ती नागिनीच्या पिलासारखी वर्तुळाकार आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, नागिनीचे पिलू कुंकुमे नहाले, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कुंकुम रंगाची आहे ती. ही शक्ती जागृत झाली पाहिजे. ही शक्ती निद्रिस्त आहे.
समर्थ रामदास स्वामींना हा प्रश्न विचारला की महाराज, ही शक्ती जागृत व्हायला किती वेळ लागतो? तर त्यांनी सांगितलं की तत्क्षण ती लगेच जागी येऊ शकते, परंतु देणारा कोणीतरी अधिकारी पाहिजे. तर देणाऱ्या साक्षात श्री माताजी आहेत आणि घेणारे तुम्ही इथे येऊन बसलात मैदानावरती. ज्या अर्थी तुम्ही मैदानावरती येऊन बसलात, तुमच्या आतमध्ये ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तुम्ही याच करता वाट पाहताय. तुम्ही शोधतायत सगळीकडं, मी कुठं शोधू? म्हणजे मला तुमची शुद्ध इच्छा खरं एकच आहे की कुंडलिनी शक्ती जागृत झाली पाहिजे. श्री माताजींच्या कृपा आशीर्वादाने ही शक्ती जागृत होते आणि तिचा प्रवास या मधल्या नाडीतून हळूहळू वरती सुरू होतो. ही शक्ती 2 नंबरच्या चक्रावरती येते. याला आम्ही योगशास्त्रामध्ये स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतो. या स्वाधिष्ठान चक्रावरती ब्रह्मदेव सरस्वतींची शक्ती आहे. कुंडलिनी शक्तीचा प्रकाश जेव्हा या स्वाधिष्ठान चक्रावरती पडतो, त्यावेळेला तुम्हाला ब्रह्मदेव आणि सरस्वतींचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्या देवता आपल्यामध्ये जागृत होतात आणि तुमच्यामध्ये काय बदल घडतो? तुमच्यामध्ये जे शुद्ध ज्ञान आहे, प्युअर नॉलेज तुमच्यामध्ये यायला लागतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रात तुम्हाला प्रावीण्य प्राप्त होतं. आपोआप काही करावं लागत नाही. ही शक्ती वरच्या चक्रावरती येते, ज्याला मी योगशास्त्रामध्ये नाभी चक्र म्हणतो. या नाभी चक्रावरती लक्ष्मी नारायण या देवतेचे स्थान आहे. कुंडलिनीचा प्रकाश जेव्हा या नाभी चक्रावरती येतो, त्यावेळेला तुमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत होतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की पैसा म्हणजे लक्ष्मी आहे. तसं नाही आहे. ते लक्ष्मी म्हणजे परमेश्वराचे सर्वांगीण आशीर्वाद, ते तुम्हाला येतात आपोआप. तुम्ही लक्ष्मीपती होता असं श्री माताजी म्हणतात. तुमच्यामध्ये एक जिज्ञासा तयार होते की मी कशा करते तिथे आलेलो आहे, मला काय हवंय नेमकं. आपण जर डार्विनची थिअरी बघितली, सिद्धांत बघितला त्याचा, थिअरी ऑफ इव्होल्युशनचा, तर त्याने असं म्हटलं की एका अमेबापासून तुम्ही मानव झालेला आहात. मग कशा करता मानव झाले आहात? या नाभी चक्रावरती तुमचा तो शोध एका अर्थाने संपतो असं म्हणा तुम्ही, की तुम्हाला ते समजायला लागतं काय काय गोष्टी आहेत. जो गोल भाग दाखवलेला आहे याला आम्ही भवसागर म्हणतो. पृथ्वीच्या पाठीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी परमेश्वराचे दूत आले. त्या काळामध्ये मानवाला काही गोष्टी समजावून सांगण्याकरता ते खरे गुरु. आपलं कसं आहे, उद्या एखाद्या जेलमधून एखादा स्मगलर सुटला, त्याला 20-25 वर्ष त्याला जेलमध्ये अवधी मिळाला, त्याने गीतेवरती अभ्यास केला, बायबलवरती अभ्यास केला, आणि तुमच्या पुढे येऊन तो जर भाषण करायला लागला, तुम्ही कसं ओळखणार हा गुरु खरा आहे की खोटा आहे? जे खरे गुरु आहेत ते ये झाले 10 गुरु. त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, जे प्रदेशामध्ये झाले: अब्राहम, मोझेस, लाओत्से, कन्फ्युशियस, झरोराष्ट्र, सॉक्रेटिस, गुरु नानक, मोहम्मद पैगंबर, शिर्डीचे संत साईनाथ आणि सगळ्यात पहिल्या अर्थात राजा जनक. हे 10 गुरूंचं जे स्थान आहे ते या ठिकाणी आहे. कुंडली जेव्हा या ठिकाणी येते तेव्हा तुमच्यातलं गुरुतत्व विकसित होतं. तुम्ही स्वतःच तुमचे गुरु होता. आश्चर्यकारक आहे. कुंडलीचा प्रकाश वरच्या चक्रावरती येतो, ज्याला आम्ही योगशास्त्रामध्ये अनाहत चक्र असं म्हणतो. मध्य अनाहत चक्र, डावा अनाहत चक्र, उजवा अनाहत चक्र. मध्यभागी जगदंबा मातेचं स्थान आहे, दुर्गा मातेचं स्थान आहे. नवरात्रामध्ये ज्या देवीची आपण आराधना करतो ती देवी आपल्या शरीरामध्ये या मध्यभागी आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की त्यांना जगदंबा प्रसन्न होती, पण प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. आपोआप तुमच्यामध्ये तत्व येतं. उजव्या बाजूला सीतारामांचं स्थान आहे, डाव्या बाजूला शिवांचं स्थान आहे, शिवपार्वतींचं. या ठिकाणी प्रकाश आल्यानंतर कुंडलिनीचा ते देवता जागृत होतात, त्यांचा प्रकाश आपल्याला येतो. कुंडलिनीचा प्रकाश वरच्या चक्रावरती येतो, ज्याला आम्ही विशुद्धी चक्र म्हणतो. या विशुद्धी चक्रावरती मध्यभागी राधाकृष्ण, डाव्या बाजूला श्रीकृष्णांची भगिनी विष्णुमाया आणि उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांचं स्थान आहे. त्या देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. कुंडलीचा प्रकाश वरच्या चक्रावरती येतो. आपण जे कपाळाला इथं कुंकू लावतो याला आज्ञा चक्र असं आम्ही म्हणतो. हे आज्ञा चक्र अत्यंत महत्वाचं आहे. पृथ्वीच्या पाठीवर जे वेगवेगळे अवतार आली महान, त्याच्यामध्ये ख्रिस्त आले. ख्रिस्तांनी तुमच्या आमच्या सगळ्या जगांकरता क्षमेचं तत्व दिलं की
त्यांना क्रॉसवरती चढवलं तरी ते म्हटले, परमेश्वरा या लोकांना क्षमा कर, हे काय करते त्यांना माहिती नाही. भगवान बुद्धदेव आले, बुद्धांनी संबंध मानवाला शांतीचं तत्व दिलं. भगवान महावीर आले, त्यांनी संबंध मानवाला दयेचा धर्म शिकवला. हे ज्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आल्यात त्या त्यांच्यामुळे आल्या. आणि म्हणून हे आज्ञाचक्र जे आहे, या आज्ञाचक्राला भेदन करून कुंडलिनी शक्ती जेव्हा या सहस्त्रार चक्रामध्ये येते, हजारो पाकळ्यांचं कमळ असलेले हे सहस्त्रार चक्र, कुंडलिनी शक्ती तुमच्या मूलाधार चक्रापासून, माकड हाडापासून मधल्या नाडीद्वारे प्रत्येक चक्राचं भेदन करून या सहस्त्रार चक्रामध्ये येते. आणि हे आदिशक्तीचं पीठ आहे. या सहस्त्रार चक्राला ती भेदते आणि बाहेर पसरलेली ही जी परमेश्वरी शक्ती आहे त्याच्याशी ती जोडली जाते, एकरूप होते. आणि जेव्हा ती जोडली जाते त्यावेळेस काय होतं, आता तुम्हाला आम्ही सांगितलं की तुमच्यातली शक्ती जागृत झाली आणि तुम्ही त्या सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीशी जोडली गेली. याला पुरावा काय? पुरावा हा आहे की तुमचे जे दोन्ही तळ हात आहेत, या दोन्ही हातांमधून तुम्हाला त्या क्षणाला थंडगार जाणीव व्हायला लागते. तुमच्या टाळूमधून तुम्हाला थंडगार जाणीव व्हायला लागते. आणि या जाणीवेचा उल्लेख प्रत्येक धर्मग्रंथामध्ये केलेला आहे. आदि शंकराचार्यांनी या जाणीवेला सलिलम असं म्हटलेलं आहे की थंडगार हवा. याचा अर्थ ख्रिस्तांनी बायबलमध्ये याला कूल ब्रीज असं म्हटलेलं आहे. मोहम्मद पैगंबरांनी याला कुराणमध्ये रूह म्हटलेलं आहे. ती शक्ती जी आहे ती आपल्या मधल्या नाडीतून जागृत होऊन या विराट अशा परमेश्वरी शक्तीशी जोडली जाते. म्हणजे काय घडतं तर तुम्ही साक्षात त्या परमेश्वराशी जोडले जाता, तुमचं कनेक्शन होतं. आणि एकदा तुमचं कनेक्शन झालं की तुम्ही विचार करा, तुम्ही किती शक्तिशाली झाले की तुम्ही डायरेक्ट त्या परमेश्वराशी जोडले गेले. आता ती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. व्याख्यान संपलेलं आहे. शेवटचे 5 मिनिटं राहिले आहेत. सर्वांनी त्या शक्तीच्या जागरणाकरता सज्ज व्हायचं आहे. खूप महत्वाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात ही वेळ पुन्हा कधीही येणार नाही. आताची जी वेळ आहे 5-10 मिनिटं ही तुमच्याकरता श्री माताजीने राखून ठेवलेली वेळ आहे, लक्षात घ्या.